नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला बघायला भेटेल, की पार्थचे मम्मी-पप्पा पार्थला काव्याशी लग्न करायला कन्व्हिन्स करत आहेत. येथे परिस्थिती आता इतकी बिघडलेली आहे, की पार्थला आणि काव्याला एकमेकांसोबत लग्न करणंच आहे. अदरवाईज गावकरी त्यांना जिवंत सोडणार नाही आणि त्यांच्या फॅमिलीलाही खूप त्रास देतील. त्यामुळे आता काव्याला तिच्या आई-बाबांनी कन्व्हिन्स केलंय कसं तरी इमोशनल ब्लॅकमेल करून म्हणा किंवा आपल्या इज्जतीचा, अ, अब्रूची, अ, सगळ्या गोष्टीचं तिला जाणून करून देऊन तिला एकेपरीने मजबूर केलेलं आहे लग्न करण्यासाठी आणि तिच्याकडे कुठलाच रस्ता उरलेला नाहीये. कारण सगळे एकीकडे गावातल्या बायका तिच्या चेहऱ्यावर काळं फासायला निघाल्या आहेत, तर दुसरीकडे गावातले माणसं तिच्याकडे लाठीकाठ्या घेऊन तिच्या मागे येत आहेत आणि त्यामुळे तिला लग्नाला तयार व्हावंच लागत आहे आणि ती हार मानून अशी खाली बसते. दुसरीकडे पार्थला पण त्याचे आई-बाबा कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात, की आता काव्याशी लग्न करावं. कारण पार्थ ही गोष्ट ती बिलकुलच मानत नाही. कारण त्याला एकंदरीत कुठे ना कुठे नंदिनी आवडायला लागलेली असते. परंतु पार्थची आई त्याला एकच प्रश्न विचारते, की "तू नंदिनीवर प्रेम करतो का?" यावर पार्थ चूप राहतो आणि तो म्हणतो, की "लग्नानंतर होईलच प्रेम." तर पार्थची आई त्याला हेच समजून सांगते, की "लग्नानंतर तुझं काव्याशी पण प्रेम होईल. फरक एवढाच आहे, की नंदिनीशी जेव्हा तुझं लग्न जुळलं होतं, तेव्हा नंदिनीला जाणून घेण्यासाठी तुझ्याकडे टाईम होता. परंतु आता काव्याला जाणून घेण्यासाठी तुझ्याकडे नाही टाईम नसणार आहे आणि तुला लगेच लग्न करावं लागणार आहे. दोन्हीही स्थळ आम्हीच तुझ्याकडे घेऊन आलेलो होतो आणि आता पार्थचे आई-बाबा अक्षरशः त्याला खूप जास्ती जबरदस्ती करतात. पार्थचे बाबा त्याचे पाया वगैरे पडतात. जसं काव्याच्या बाबांनी इकडे इज्जत वगैरेचा दाखवून दिलं होतं. नाव काढलेलं, की अ, अब्रू वगैरे, वगैरे एक्सेट्रा. तसंच आता पार्थचे बाबा पण हेच म्हणतात, की उद्या जर मी मेलो, तर मला या खंतीने मरायचं नाही, की माझ्या मुलामुळे पूर्ण पूर्ण गाव बरबाद झालं वगैरे, वगैरे. सो त्यामुळे आता पार्थला पण मजबुरीने हे लग्नाला होकार द्यावाच लागणार आहे आणि पार्थ विचारतो, की जर नंदिनी वापस आली तर? त्यावर पार्थची आई म्हणते, की नंदिनी जर वापस आली, पण त्यावेळी आता उशीर झालेला असणार आहे आणि आपण काहीही करू शकणार नाही. पार्थ म्हणतो, की एकदा प्लीज काव्याला विचारा, काव्याच्या मनात काय आहे? कारण असं कसं मी कोणा मुलीशी बिना विचारपूस किंवा बिना तिच्या मनातलं जाणून घेता मी लग्न नाही करू शकत. सो एकदा काव्याला प्लीज विचारा. इकडे एवढी मजबुरी आणि हडबड आणि दुःख चालू असताना दुसरीकडे नंदिनी पण नंदिनी पण वाचण्याचा खूप प्रयत्न करत असते. तिला अपहरण केलेलं आहे तिच्या कलीगने आणि ती त्यातून वाचण्याचा दीपक च्या चावटीतून निघण्याचा खूप जास्ती प्रयत्न करते. तेवढ्यात जीवा पण तिच्या मागे-मागे त्यांच्या गाडीच्या मागे-मागे त्यांचा पाठलाग करतो आणि तो नंदिनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. मध्ये त्यांचा रस्ता पण चुकतो आणि जीवा नंदिनीला लाइक तो तो रस्ता चुकून जातो आणि नंदिनी त्याला भेटत नाही. पण शेवटी तो अ, गाडी मागे घेतो आणि नंतर त्याला नंदिनी ज्या गाडीमध्ये होती ती गाडी त्याला दिसून येते आणि तो नंदिनीला हाका मारत तिला धोंडण्याचा प्रयत्न करतो. तर इकडे नंदिनी पण वाचवा, वाचवा ओरडत राहते. ते एका दाट जंगलामध्ये आहे, जिथे नंदिनीचा आवाज दूरपर्यंत कुठेही पोहोचू नाही शकत आहे आणि दीपक नंदिनीवर जबरदस्ती करतो, की आता त्याच्याशी लग्न करावंच लागेल वगैरे. तिला झाडाला बांधतो आणि तिच्यासोबत आता तो लग्न करणार, मंगळसूत्र वगैरे घालतो. तर येणाऱ्या भागात आपल्याला दिसेल, की जसं तो मंगळसूत्र घालण्याचा प्रयत्न करतो, तसं जीवा तिथे पोहोचतो आणि जीवा दीपकला मारतो, त्याच्या मित्राला मारतो, स्वतः मार खातो आणि कसंही करून तो नंदिनीला वाचवतो आणि म्हणतो, की लग्नाचा मुहूर्त टळायच्या आधी आपल्याला जायला हवं वगैरे. तर ते दोघं धावत-धावत कसेही करत लग्नाच्या मंडपात येऊन पोहोचतात आणि बघतात काय तर इकडे पार्थ आणि काव्याचं लग्न होतंय आणि पार्थ काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालतोय. हे बघून दोघेही खूप शॉक होतात आणि हे बघायला खूप जास्त इंटरेस्टिंग असणार, की आता समोरची स्टोरी काय असणार आहे आणि आता नंदिनी आणि जीवाला कसे कन्व्हिन्स करणार आहेत घरचे, की त्यांचं एकमेकांसोबत लग्न लावून द्यावं. यामध्ये पण गावकरीच पुढाकार घेतील आणि जबरदस्ती करतील, की आता या दोघांचं लग्न व्हायला हवं आणि अशा रीतीने जीवा आणि अ, नंदिनीचं पण लग्न होणार आहे. इकडे काव्य आणि पार्थचं लग्न आता उद्या होऊनच जाईल. तेव्हा नंदिनी आणि जीवाचे चेहरे बघण्यालायक असतील. तर तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि उद्याच्या एपिसोडसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.